नमस्कार मित्रांनो, मी आकाश बोलतो उन्नती गोट फार्मवरून. तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती गोट फार्मवरती. तर आज मी आपलं सर्वांना उस्मानाबादी शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे, ज्या की टोटल 10 शेळ्या आणि 19 पिल्लं आहेत. 10 शेळ्या आणि 19 पिल्लं आहेत टोटल. तर आपण बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या आणि पिल्लांची क्वालिटी पण बघू शकता. पिल्लं समजा जे मोठे पिल्लं आपल्या याच्यात दिसतात, समजा मोठे पिल्लं 1-1 महिन्याची पिल्लं आहे आणि जे छोटे आहे ते 1 हप्त्याचे 10 दिवसाचे असे पिल्लं आहे. आणि शेळ्या सर्व 4 दात आणि 6 दातावरच्या शेळ्या आहे. फक्त याच्यामध्ये एक शेळी 2 दातावरती, तर तिने एकच पिल्लं दिलेली आहे. तर समजा 9 शेळ्यांचे 18 पिल्लं आहे, प्रत्येक शेळीचे 2-2 पिल्लं आणि एक जी शेळी पहिल्या वेताची तिने एक करडं दिलेलं आहे. तर टोटल 10 शेळ्या आणि 19 करडे. तर आपण क्वालिटी बघू शकता शेळ्यांची, एकदम जबरदस्त क्वालिटीवाल्या आहे आणि सर्व दुधावाल्या शेळ्या आहेत आणि सर्व एकदम जवान शेळ्या आहे. याच्यामध्ये म्हातारी शेळी तुम्हाला एक पण दिसणार नाही. आपण एकदम एक शेळी आणि एक पिल्लू बघू शकता, सर्व एकदम टॉप क्वालिटीचे आहे. आणि शेळ्यांची क्वालिटी पण आपण बघू शकता, एकापेक्षा एक क्वालिटीच्या जबरदस्त शेळ्या आहेत. तरी समजा डिलिव्हरी झाल्यानंतर शेळ्याची तब्येत थोडी खराब होती, तर समजा तरी यांना चांगला खुराक दिला तर शेळ्यांची क्वालिटी चांगली असते. आता या शेळ्या एकदम जबरदस्त क्वालिटी शेळ्या आहेत. जेव्हा शेळी गाभण असते, समजा गाभण असल्यावरती तिच्या अंगावर एक वेगळीच चमक असते, एकदम टॉप क्वालिटीची दिसते ती. डिलिव्हरी झाल्यानंतर शेळी थोडी खराब होती. आणि समजा एक 15 दिवसाचे पिल्लं झाले किंवा त्यापेक्षा मोठे असले तर पिल्लं आणि शेळी वेगवेगळे ठेवायला पाहिजे. कारण की तुम्ही जर मिक्स ठेवली, तर समजा पिल्लं आणि शेळी सोबतच ठेवले तर ते पिल्लं दिवसभर दूध पित राहते, तर ते शेळी खराब होऊन जाते. समजा ते चारा खात नाही पिल्लं, मग ते दुधावरच समजा सवय असते त्यांना. जर तुम्ही 15 दिवसानंतर पिल्लं आणि शेळी वेगळी ठेवली तर समजा दिवसातून त्यांना 2-3 वेळेसच फक्त दूध पिण्यासाठी मिक्स करायचं, म्हणजे शेळीसोबत सोडायचं. बाकी वेळेस त्यांना थोडं तुम्ही पाला वगैरे टाकलं तर ते त्यांना पिल्लाला खायची पण सवय लागते आणि त्यांची क्वालिटी पण चांगली असते आणि शेळ्या पण खराब होत नाही. शेळ्या एक तब्येत बनत जाते चांगली. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर शेळीला खुराक चांगला दिला पाहिजे, कारण की शेळी जेवढी दूध देईल तेवढं पिल्लाची क्वालिटी चांगली असेल. आणि आपण या शेळ्यांचे दूध पण बघू शकता, एकदम दुधावाल्या शेळ्या आहेत, फुल दुधावाल्या शेळ्या आहेत. आणि पिल्लाची क्वालिटी बघून आपण ठरवू शकता की शेळीला दूध किती आहे. तर पिल्लाची क्वालिटी पण बघू शकता आपण, एक म्हणजे सर्व एकापेक्षा एक क्वालिटीच्या शेळ्या आहेत या टोटल. आणि पिल्लं पण एकापेक्षा एक क्वालिटीचे जबरदस्त पिल्लं आहेत. तर हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी आहे. जर कोणाला इच्छुक असेल कोणी घेण्यासाठी, तर मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे, आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता. आणि आमचं फार्म इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, औरंगाबादला. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आमच्या फार्मवरती येऊन लगेच घेऊ शकता. आणि इथून आम्ही ट्रान्सपोर्ट पण अरेंज करून देऊ शकतो, पण ट्रान्सपोर्टचं जे भाडं राहील ती गाडी भाडं एक्स्ट्रा लागेल तुम्हाला. आता सध्या पूर्ण लॉट हा आम्हाला एक सोबत द्यायचा आहे. जर कोणाला 1-2 शेळ्या पाहिजे असेल तर यामध्ये सध्या भेटणार नाही, कारण का पूर्ण लॉट आम्हाला एक सोबत द्यायचा आहे. पूर्ण सोबत 10 शेळ्या आणि 19 पिल्लं पूर्ण सेट विकायचं आहे. जर कोणाला याच्यापेक्षा जास्त शेळ्या पाहिजे असेल, समजा 20, 40, 50 किंवा त्यापेक्षा जास्त पण पाहिजे असेल, तर आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो. आणि एक गाभण शेळ्या पाहिजे असेल तुम्हाला 3 महिन्याचे 4 महिन्याचे गाभण, तर त्या पण आमच्या फार्मवरती तुम्हाला मिळून जाईल. आणि वॅक्सिनेशन तुम्हाला करून देण्यात येईल, आम्ही तुम्हाला वॅक्सिनेशन करून देऊ शकतो. आता आमच्या फार्मवरती कसं आहे, आसपासचे जे पाळणारे लोक असतात, जे शेतकरी असतात, त्यांच्याकडून घेऊन आम्ही पुढं समोर विक्री करीत राहतो. तर तुम्हाला म्हणजे जे शेतकरी असतात ते जास्त करून शेळ्याला वॅक्सिनेशन वगैरे करत नाही, पण शेळ्यांची तब्येत एकदम व्यवस्थित, एकदम टॉप क्वालिटीची शेळ्या असतात. तर आपण तुम्ही बघू शकता शेळ्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. आणि वॅक्सिनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही करून देऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या फार्मवरती गेल्यानंतर सुद्धा वॅक्सिनेशन करू शकता.